वाचन हा विद्यार्थी जीवनातील अत्यंत महत्त्वाचा छंद आहे. अभ्यासाची पुस्तके वाचणे हे विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे, परंतु अवांतर वाचन करणे हा एक छंद आहे. हा छंद जीवनामध्ये प्रगल्भता आणतो. आजच्या डिजिटल युगामध्ये वाचन संस्कृती लोप पावत आहे. यासाठीच एखाद्या पुस्तकावर सखोल अभ्यास करून त्याची मांडणी करण्याचे कसब दाखवण्याची संधी या वाचू आनंदे या स्पर्धेनिमित्त विद्यार्थ्यांना मिळणार आहे. प्रथम वाचू आनंदे या कार्यक्रमामध्ये आपल्या कॉलेजच्या प्राचार्या व महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या आजन्म सेविका डॉक्टर समीक्षा निकम मॅडम यांचे स्वागत ग्रंथपाल पुतळे मॅडम यांनी पुष्प देऊन करावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. माननीय प्राचार्यांना मी विनंती करते की या स्पर्धेसाठी लाभलेले परीक्षक प्राध्यापिका यशस्वी जाधव मॅडम व प्राध्यापिका धाराश्री कदम मॅडम यांचे स्वागत पुष्प देऊन करावे. कमी मुलींमध्ये कार्यक्रम करायची सवय नाही. धन्यवाद मॅडम. या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेल्या शिक्षकांचे व विद्यार्थिनींचेही मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेचे नियम सांगणारे या स्पर्धेचे नियम पुढील प्रमाणे आहेत. प्रथम स्पर्धकांनी आपले नाव व वर्ग सांगणे आवश्यक आहे. ज्या पुस्तकावर बोलणार आहात त्या पुस्तकाचे नाव व लेखक सांगणे आवश्यक आहे. तिसरा नियम आहे, प्रत्येक स्पर्धकाला बोलण्यासाठी एकूण 60 मिनिटांचा अवधी असेल. 5 मिनिटं पूर्ण झाल्यानंतर एक वॉर्निंग बेल दिली जाईल. 7 मिनिटे पूर्ण झाल्यानंतर डबल बेल दिली जाईल. डबल बेल झाल्यानंतर स्पर्धकांनी थांबणे आवश्यक आहे. यानंतर आपण स्पर्धेला सुरुवात करू. माझे नाव श्वेता जितेंद्र गुजर. मी आता TYBCA मध्ये शिकत आहे. मला आवडलेले पुस्तक संत कबीर, लेखक शिप्रा शहाणे. 2 घडींचा डाव याला जीवन याचे नाव. जन्म झाला म्हणजे मृत्यू हा अटळ असतो, पण जन्म आणि मृत्यू याच्यातील अंतर म्हणजे जीवन. कोणाच्या आयुष्याचा प्रवास कसा असेल हे सांगता येत नाही, पण प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख, अडचणी, संकटे ही येतातच. पण त्या प्रसंगी आपण त्याला कसे समजू शकतो यावर त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व अवलंबून असते. दुःख हे देखील मान्यवर असते हो, म्हणजेच ते एक व्यक्ती सापेक्ष असते. संत मंडळी मात्र कोणत्याही दुःखाची पर्वा करत नाही, तर इतरांची दुःखे दूर व्हावीत यासाठी जीवन खर्च करतात. असेच त्यातील एक संत कबीर. 1398 साली जन्म. काशी शहरात काशी विश्वेश्वराच्या मंदिरात हिंदूंची गर्दी लोटली होती. एका वृक्षाखाली एक तेजपुंज स्वामी बसले होते. तिथे एक विधवा स्त्री आपल्या पित्यासोबत दर्शनास आली. तिने स्वामींना वाकून नमस्कार केला. स्वामींनी आशीर्वाद दिला, पुत्रवती हो. हा स्वामींचा आशीर्वाद खोटा कसा ठरणार या विचाराने दोघेही चमकले. स्वामी म्हणाले, घाबरू नका, त्याचा त्रिखंडात जे जे कारण होईल त्यामुळे या मातेला मुळीच कलंक लागणार नाही. जा, माझा आशीर्वाद देईल तुला, कल्याण नमस्कार. दिवसांमागून दिवस जात होते. एक दिवस खरोखरच त्या स्त्रीला मातृत्वाचा साक्षात्कार झाला. पुत्रमुख पाहून ती हरकून गेली, पण उजव्या मातेने ज्या माणसात आपले मातृत्व मिळवले ते भाग्य त्या बिचाऱ्याला नशिबी नव्हतं. रात्र झाली. सगळीकडे अंधार पसरला. आकाशात चंद्र तारे चमकत होते. लहरदार तलावातील पाणी संत वाहत होते. तलावात चंद्राचे प्रतिबिंब पडले. त्याला साक्षी मानून तिने आपल्या पोटच्या पोराला एका टोपलीत ठेवून त्या तलावाचे स्वागत केले. पहाट झाली. कोष्टी गल्लीतील निर्वल निमा हे दोघे पती पत्नी नित्यनेमान त्या तलावात स्नानासाठी जात. तिथे बघतात तर पुढून एक टोपली तरंगत होती. त्यात लहान एक गोंडस बाळ. निमाच्या अंतकरणात मातृत्वाची कळ दाटून आली. त्यांनी त्या बाळाला घरी घेऊन गेले. दिवस मासाने बाळ मोठे होऊ लागले. अखेर त्याचे नामकरण करण्यात आले कबीर. छोटा कबीर हळूहळू विणकामे शिकू लागला. त्यांचा ते व्यावसायिक, पण एका शांत ठिकाणी जाऊन तो हरिनामाचा जप करत असे. हे पाहिल्यावर निमा संतापली. मुसलमान असूनही हिंदूचा जप करतो. त्याच्या पाठी धपाटा घातला. काय गं मैया, किती वेळा सांगितलं तुला मी जप करत असताना मला त्रास देत जाऊ नकोस म्हणून. पण निमा त्याचे काही ऐकले नाही. त्याला घरात घेऊन गेले. तिथे पिराने त्याच्यावरून मोरपीस फिरवला आणि बडा आदमी बनेगा असे भाकीत करून तो निघून गेला. कबीराला जातीयता, धर्म, पंथ यासाठी कोणी बांधू नये असे वाटत होते. त्याने आपल्या दोहातूनही सांगितले, जाती न पूछ साधू की पूछ लीजिए ज्ञान, जाती न पूछ साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पड़ा रहनुमान, मोल करो तलवार का पड़ा रहनुमान. अरे साधूची जात कशाला विचारता, त्याचे ज्ञान विचारा. जो हरीची पूजा करतो तो हरीचाच होऊन जातो असा दोहा त्याने लिहिला. त्यात त्यांनी कबुली केली, मी कावतशाही यांना स्पर्श केला नाही, लेकिन मी हातात घेतलीच नाही. कबीर जसा जसा मोठा होऊ लागला तशी तशी त्याला साधूंच्या संगीताची गोडी वाटू लागली. बरेच ज्ञान त्यांच्याकडून मिळवले. सद्गुरू मात्र भेटलेच नाही. सद्गुरूंशिवाय जीवनाला पूर्णत्व येणार नाही याची जाणीव त्याला झाली. मग रात्रंदिवस चिंता सुरू झाली. मग रामानंदांनाच आपले गुरु करायचे. त्यांनी माझे शिष्यत्व मान्य केलेच पाहिजे. करतील का ते माझे शिष्यत्व कबूल या विचारांनी कबीरला चिंताग्रस्त केले होते. रामानंद स्वामींचा आगमन झाला. स्तोत्रे म्हणत ते घाट उतरत होते. अंधार असल्यामुळे पुढील
मार्ग नीट दिसत नव्हता. अचानक त्यांचे पाऊल कबीराच्या अंगावर पडले. त्याचबरोबर ते दचकले, जागीच थबकले. त्यांनी प्रश्न केला, कोण रे बाबा तू आणि काय करतोस इथे? त्याचबरोबर कबीर उठून त्यांचे पाय पकडून अधीरतेने म्हणाला, मी तुमचा शिष्य. माझा शिष्य? कधी केले मी तुला शिष्य? आताच तुमच्या पायांना स्पर्श केला तेव्हाच मला मंत्र दिला तुम्ही दातू म्हणून. स्वामींना त्याच्या हजरजबाबीपणाचे कौतुक वाटले. तुझी वेळोवेळी परीक्षा घेईल. परीक्षेला उतरलास तर घेईन करून तुला शिष्य. स्वामींनी त्याची वेळोवेळी परीक्षा घेतली. प्रत्येक वेळी कबीर परीक्षेत उतरला. स्वामींचे एकूण 12 शिष्य होते. कबीर त्यात प्रमुख बनला. स्वामी रामानंदांकडून त्याने बरेच ज्ञान मिळवले. कुंडलिनी, जागरण, लीला, पिंगला, शिशुमा याचे ज्ञान त्याला झाले. साधू संतांची सेवा करण्यात तो स्वतःला धन्य मानू लागला. जे काही वस्त्रे दिली ती सर्व दान म्हणून देऊन टाकली. त्याचे हे व्यवसायातील दुर्लक्ष बघून निमावर विरू चिंताग्रस्त झाले. त्यांनी ठरवले कबीराचे लग्न करून द्यायचे. अखेर लोई उर्फ एका धनिया नामक अनाथ मुलीशी कबीराचे लग्न झाले. त्यांचा संसार ओढग्रस्तच होता. संसार वाढला. कबीराला एक मुलगा आणि एक मुलगी झाली. मुलगा मात्र वडिलांच्या पायावर पाय ठेवणार ही चिन्हे लोईला आतापासून दिसत होती. खरे काय हे कोणी जाणून घेण्यास तयार नाही. हे पाहिल्यावर कबीराने सत्य धर्माचा प्रसार करण्याचा चंगत घातला. पण समाज सुधारकाला लोक आपला शत्रू म्हणतात याचा अनुभव आल्याने कबीर म्हणू लागला, संतो देखो जब बौराना सांज करो तो मारण धावे. संतो देखो जब बौराना सांज करो तो मारण धावे झुटे जगपत्याना. हे साधू, हे जे कसं वेळ झाले आहे. इथे सत्य बोललं सत्याचा विरोध करतात आणि जो कोणी सत्य बोलेल त्याला लोक मारायला धावतात. असं त्याचा लगेच स्वीकार करतात. त्यामुळे या लोकांना सत्य आणि असत्य याचा फरकही कळत नाही. अशा परिस्थितीत कोणालाही खरा आनंद मिळत नव्हता. कबीराला जातीयता, धर्म, पण कबीराला हिंदू आणि मुसलमान याच्यातील भांडण अजिबात रुचत नसे. तो म्हणे, रामखुदा, वेद पुराण, केशव करीम, महादेव मोहम्मद याच्यात भेदभाव कशाला करता? मंदिर, मशीद, काबा, कैलास ही सर्व सारखीच पवित्र आहे. देव सर्वत्र आहे. आपण माणसे त्यात भेदाच्या भिंती बांधतो. हरी पूर्वेस, अल्ला पश्चिमेस ही असली मते, या असल्या कल्पना त्याला खोचत वाटत होत्या. हे जीवन एकदा त्याने कबीराला शेकतकीलाही खडकावून सांगितले, बाबा रे, प्रत्येक जीव अविनाशी आहे. आत्मा अमर आहे, अजर आहे. त्यामुळे शरीरावर प्रेम करू नका, आत्म्यावर करा. सर्वांचा आत्मा सारखाच आहे, मग भेदभाव कशाचा? कबीराचे चरित्रोपदेशाचे बोल ऐकून शेकतकी निवृत्त झाला. हे जीवन एकच एक पाणी, एकच एक ज्योत, एकच एक पवन यांपासून निर्माण झाले आहे. या विश्वातील सर्व भांडी एकाच मातीपासून निर्माण झालेले आहे. देव हा सर्वत्र आहे. जसे काळ्या व पांढऱ्या गाईचे दूध सारखे पांढरेच असते तसे सर्वत्र समानता असते. परमेश्वर हा सगळीकडे समान सामावलेला आहे. त्याला ओळखण्यासाठी ज्ञान व भक्ती यांची गरज आहे, तर मुला व पंडित यांची नाही. कर्मकांड करू नका, त्यामुळे सद्गुरू भेटणार आहे. सदाचाराने वागा, परमेश्वर त्यातच सामावलेला आहे. असा साधा व सरळ सोपा भक्तिमार्ग त्याने शिकवला. अखेर तो दिवस उजाडला. 1518 मध्ये कबीर 120 वर्षांचा झाला. मृत्यूसमयी त्याने म्हटले, काशी सोडून मी एका सुंदर नगरीत प्रवास करणार. तिथे गेल्यावर कोणच परत येत नाही. कबीराने अखेर त्रास होता. तिथे अनेक भक्तजण आले होते. त्यातील काही हिंदू तर काही मुसलमान. दोन्ही धर्मातील लोकांची भांडणे सुरू झाली. कबीर आमचा, आम्ही आमच्या धर्मानुसार त्यावर अंत्यसंस्कार करणार. वाद काही संपेना. बराच वेळ काट्याकूट झाली. एवढ्यात त्यांचे लक्ष पार्थिवाकडे गेले. पार्थिवावर कपणी घातली होती. कपणीखाली पार्थिव मात्र नाहीच. तिथे फक्त पांढरी सुगंधी फुले. अखेर दोन्ही धर्मातील लोकांनी ही फुले वाटून घेतली आणि आपापल्या धर्मानुसार त्यावर अंत्यसंस्कार केले. जाता जाता एवढेच बोलते, ऐसी बानी बोले मन का अपना खोई, ऐसी बानी बोले मन का अपना खोई, अपना तन शीतल करो और को सुख होई, अपना तन शीतल करो और को सुख होई. Myself Dr. Akanksha Atul. I am from TYBCA ADU. So today I am here to share my views, my thoughts about the book which I like the most. So we all are facing this pandemic situation since last 2 years, and personally I feel so negative, depressed and unmotivated in this time. So I decided to watch motivational videos on YouTube, and I found one of the best motivational speaker according to me. He is Gaur Gopal Das. He is basically a monk but also an engineer, and he is currently a life coach. The book I chose is Life's Amazing Secret, and the book is it is one of his best creation, and the author is Gaur Gopal Das. So I will share some thoughts about the book which I like the most. So as we all know, a four-wheeler has 4 wheels. If one of the wheel get damaged, we may face accident or the consequences. Same as like our life has 4 wheels, and if the 4 wheels get unbalanced, we cannot live a better life. The 4 wheels are, first is personal life, second is a relationship, third is a work life where we work, and fourth is a social
a detail. So first is a personal life. So the definition of happiness may vary from person to person. But the most important thing is that the happiness doesn't lie in a possession or in a goal. It resides in our soul. So having gratitude is the most essential component of happy personal life. We all have enough in our life to feel grateful instead of being ungrateful. It is not the happy people who are grateful, but it is the grateful people who are happy. We should train our mind to focus on positive things and feel empowered while dealing with the negatives. We have a positive state of mind while dealing with the problems. First, ask yourself: is there something positive? Is this situation where I am in? Then the next thing is, something in our life are beyond our control. We cannot control the things. First, ask yourself: is this in my control? If yes, you can do something about it. But if no, you cannot do anything about it. So in both circumstances, why worry? So the moral is, don't worry about the things which are beyond your control. Stop worrying, stop wasting your time on worry. If you can address your problem, it means you don't actually have a problem. And the third point is spiritual practice, that is meditation. Meditation has countless practical advantages, like it relieves your stress, it helps you for better concentration and focus. So these are the three key points that will help you to live or to balance your personal life. That is, express gratitude. Second is, stop worrying about the things which you can't control. And the last is meditation. Then the second wheel of our life is relationship. So in today's instant world, everything can be done in some just clicks. But sadly, it is not about our relationship. It is like a growing plant, and we need to take a regular care of it. Be sensitive with your words and actions, because words can give invisible pain to the others that can never be forgotten. So be careful about your words. Once they have said, they can only be forgiven, not forgotten. Then if you want to solve any problem of any relationship, try to separate the episode from that person. Don't say it's your problem or it's my problem. Say it's a problem and try to find out the solution of it. And the last is, don't say anything in anger, because it will damage your relationship. These are the some points that will definitely help you to improve your relationship. Then the third is very important, that is work life, because after graduation we are going to do a job in reputed IT firm, and it is very necessary. So competition is in all spheres of life, but make sure it is healthy competition. So what is healthy and unhealthy competition? Healthy competition is all about competing with yourself rather than competing with others, and become a better version of yourself. Competing with others is like as creating your is as destroying your inner creativity, because you try to grow not by creating new things but by copying others, which is very bad. I am not saying that don't compare with others, compete with others too, but an intention to learn something best from them and extend a helping hand when they need your help. The next thing is, there is no benefit of becoming better than others. Competing with yourself not only dismiss the feeling of insecurity and jealousy, but it will encourage you to do your best. And the last thing is integrity and character. A good character has ability to change life. And there are three principles of developing a character: Achar, Vichar, and Prachar. Vichar, the philosophy we follow; Achar, the action based on that philosophy; and Prachar, we must practicize it. So the next and last wheel of our life is social contribution. So service is in the Sanskrit, service is called seva, and according to me, the service you do for others is the rent you pay for your room in this on earth. So I would like to ask a question. You are an ice cream or you are a candle? I know this is probably a confusing question, but each one has its own viewpoint. So psychology behind the ice cream is that enjoy it before it melts. But on the other hand, the philosophy behind the candle is give light to others before it dissolves. Candle selflessly lightening the world for the advantage of others. So according to me, you can be only completely selfish, completely selfless, or in between this. But life is a journey, is all about being selfish to become selfless. In short, act without expectations. And the most important thing, be selfishly selfless. So what it means? It means that you can't assist other if you can't help yourself. Always keep yourself on priority. So I explain all the 4 secrets of life that will balance your life amazingly. And I will suggest you all to please read this book. You can buy this book from Amazon, or you can simply download the PDF of file from Google.
And thank you for giving me this opportunity. Have a good day to you all. Thank you. रसिक श्रोते हो, नमस्कार. आपण विश्वपटावरची बाहुली असल्याचं भान ठेवून दुसऱ्यांसाठी जगणाऱ्यांना त्यांच्या जगण्याची वाटचाल माहीत असते. मुळात त्यांचा प्रवास नसतो, कारण प्रवासाला मर्यादा असतात आणि वाटचाल अमर्याद असते. हीच वाटचाल अमर्याद भेटते शब्दांच्या रूपानं, पानांच्या सहवासानं आणि पुस्तकांच्या आतला निसर्ग जगताना माणसांच्या सहवासात भेटतात, जाग्या होतात आणि स्मरणात राहतात त्या सगळ्या आठवणी. बाहुली हा अगदी अशाच वेगवेगळ्या मानवता दर्शनाचा एक सुंदर प्रवाह जो अनुराधा फाटक यांनी रेखाटला, अगदी त्याच्याचबद्दल बोलायला मी तुमच्यासमोर आज उभी आहे. आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय गुरुवर यांना सादर प्रणाम. आणि मी साक्षी रामदास साळुंखे, TYBCA B डिव्हिजन. आजच्या या वाचू आनंदे मला आवडलेलं पुस्तक, या स्पर्धेसाठी मी निवडलेलं पुस्तक अर्थातच बाहुली हे आहे, अनुराधा फाटक यांनी लिहिलेले. हरिपाठात एक सुंदर ओवी आहे, कदाचित तुम्हाला माहीत असेल. कोणाचे हे घर देह हा कोणाचा, कोणाचे हे घर देह हा कोणाचा, आत्माराम त्याचा तोची जाणे. आपल्या अवतीभोवती अशा अनेक माणसं, वृत्ती भेटतात ज्यांचा सहवास अगदी देवाच्या सहवासात असल्यासारखा भासतो, तर काहींचा त्याहून खूप उलट असतो. पण मग आपण कोणत्या प्रकारात मोडतो याचा विचार प्रत्येकाच्या मनात उभा राहील जेव्हा हे पुस्तक तुम्ही वाचाल. कळत न कळत आपल्या वाट्याला पुण्याचा वाटा कधीच येत नाही, त्यासाठी भावना तशी जिवंत असावी लागते. या पुस्तकातला पहिलाच प्रसंग एका आईवर आधारित आहे. आई म्हणजे निस्वार्थ प्रेमाची भावना. तिची 2 लेकरं, म्हणजे तिचं एक सख्खं लेकरू असतं, ते तिची सेवा करायला नाकारतं, पण त्याच लेकराच्या घराचा वॉचमॅन तिची सेवा करतो. तेव्हा कळतं पुण्यवान होणं काय असतं आणि तेव्हा मग आपलं मन महोत्सवात रंगून जातं. आपण एखाद्या कामात जेव्हा आपलं सर्वस्व अर्पण करतो तेव्हा ते काम कधीच संपू नये आपल्याला असं वाटतं आणि मग मनाचा घंटानाद आपल्या त्याच कामाच्या ओढीत सारखा सतत वाजत राहतो. पण त्यावेळचं आपल्या चेहऱ्यावरचं समाधान पाहण्याजोगं असतं. आत्ताची सद्यस्थिती अशी आहे, आपल्याकडं ढिगानं माणसं असतात, म्हणजे कामाला नाही, आपण म्हणतो आज आयुष्यात आपण एवढी माणसं कमावली, तेवढी माणसं कमावली, पण गरज असताना किती जवळ असतात, किती सोबत असतात याचा विचार ज्याचा त्याने करावा. कदाचित तुम्ही अनुभवलं सुद्धा असेल, कारण तुमचा हात अनुभवात माझ्यापेक्षा मोठा आहे. कारण आत्ता माणूस माणसाला जोडतो यात तीळ मात्र शंका नाही, पण त्यात आपण माणुसकीला पारखं होतोय की काय हे लक्षात घ्यायला हवं. माणूस माणसाला जोडतो यात आपण एक सत्कर्माच्या साखळीतली कडी आहोत की एखाद्याला आधार देणं या गोष्टी. पण हे सगळं वैभव जे आहे हे कुणाच्या तरी देण्याचं फळ, स्वकष्टाचं खावं आणि संधी मिळाली की इतरांना मदत करावी. कारण हेच जर केलं तर ही साखळी वाढत जाईल आणि या तंत्रज्ञानाच्या युगात हीच कडी जर वाढली तर माणुसकी जिवंत राहील. कारण सगळं काही हातात असून सुद्धा प्रत्येक माणूस प्रचंड एकटा चालत असतो, अगदी संथ गतीला. पूजा ढेरिंगेसारखी लेखिका म्हणते, मुक्या आसवांना एक रीता शब्द लाभो, मुक्या आसवांना एक रीता शब्द लाभो. असं किती अवघड असतं एखाद्याला आधार देणं. तेव्हा या पुस्तकातला कुणासाठी कुणीतरी या भागातला प्रसंग बरंच काही कळवून देतो. कितीही झालं तरी निर्णय आपल्या मनाचा असावा आणि त्या निर्णयाचं स्वागत केल्याचं समाधान आपल्याला वाटलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे, ओंजळीत पाणी घेतलं की ते फार काळ काही टिकत नाही, ते निसटून जातं, पण हातात उरतो तो ओलावा ना. गरजेच्या काळात एखाद्याला निस्वार्थ भावनेनं काही द्यायचं झालं की आपला ओलावाही तसाच त्याच्या मनात एक वेगळी जागा निर्माण करतो. जेव्हा आपलं मन एखाद्याला आधार द्यायला तयार होतं तेव्हा विंदा म्हणतात तसं, वेड्यापिशा ढगाकडून वेडेपिसे आकार घ्यावे, रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. खरं सांगायचं तर शाळेत असताना मला या ओळींचा अर्थ कळायचा नाही, पण आता मनात रुजले की जगून पाहावं कुणासाठी तरी, ज्यांना खरंच आपल्या आधाराची गरज असते. कधीतरी बनावं खळखळून हसण्याचं कारण एखाद्याच्या. तुम्ही कधी बनला असाल तर बघा, ब्रह्मानंदी टाळी वाजते हो. एखाद्याला रडण्यासाठी आपला खांदा द्यावा याचाच अभाव आहे, कारण रिकामं मन नेहमी आधाराच्या शोधात असतं असं अतुल कुलकर्णी म्हणतात. आणि आपलं कोणीतरी ऐकणारं आहे यातच या भावनेतच अर्धा मेलेला माणूस जिवंत होऊ शकतो. कधी कधी परिस्थितीशी जुळवून घेणं माणसाच्या आयुष्याचा भाग बनतं, त्याचा विषय नाही. पण जर आपण एखाद्याला काही द्यायचं ठरवलं तर त्यात सुद्धा आपल्याला माहेरचं सुख मिळतं. माहेरचं सुख यासाठी कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे माहेर सुख काय असतं. त्यामुळं निस्वार्थ भावना आणि माणुसकी जपणं आत्ताच्या काळाची गरज किती आहे हे ओळखून आपल्याला चाललं पाहिजे. अगदी तसंच
जी माणसं अशी जी कामं करतात या पुस्तकातल्या प्रत्येक पात्रानं तसं काम केलंय. गरजेच्या काळात ज्यांना ज्यांना लागेल त्यांना मदत केली. पण ही माणसं नेहमी चालेल हे शरीर कोणाच्या सत्ते अशा उक्तीप्रमाणे काम करतात. म्हणजेच विश्वनियंत्याची हातातली आपण एक बाहुली आहोत फक्त. त्या एक सुंदर व्यक्तिमत्व जे त्यांनी घडवलंय. आपलं काम काय फक्त की त्याने जे करून घेईल तो त्यात आपलं शिंपण करायचं आणि समोरच्याला ते द्यायचं एवढंच. बाकी मिळालेलं आयुष्य गंधाळून टाकण्यासाठी आणखी काय हवं आयुष्यात. वाचलेल्या पुस्तकाबद्दल आपण जेव्हा एखाद्याशी बोलतो तेव्हा त्या पुस्तकाचं खरं वाचन सुरू होतं असं म्हणतात. आता मी हे पुस्तक वाचलं, मला सगळ्या गोष्टी कळाल्या असं मी मुळीच म्हणणार नाही. पण जे काही कळालं, जे काही बोलले ते तुमच्या मनापर्यंत पोहोचलं असेल याची आशा नक्कीच करेल. आणि जसं सांची कांबळे म्हणतात, ललकार जाणीवांना देईल माणसांच्या, ललकार जाणीवांना देईल माणसांच्या, एक एक शब्द माझा इतका समर्थ व्हावा. आणि वेळेची मर्यादा पाहता मला आता इथंच थांबावं लागेल, पण तुम्ही तुमची वाटचाल थांबू देऊ नका. अशीच नवनवीन पुस्तकं वाचत राहा, इतरांशी बोलत चला. आणि मी जे काही बोलले तेवढे रसिकतेनं ऐकून घेतलं त्याबद्दल मनस्वी आभार. बोललेले सर्व शब्द मी शारदेच्या चरणी समर्पित करते. व्यासपीठाची आज्ञा घेते. आपल्याच कॉलेजच्या FIBCAचे विद्यार्थी. सर्वप्रथम तर आपल्या कॉलेजच्या प्राचार्या निकम मॅडम तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रंथालय विभाग की ज्यांनी आज मला इथं व्यक्त होण्याची संधी दिली. खरं तर मोजकीच पुस्तकं असतात की जी आपल्याला आपली उत्कंठा शेवटपर्यंत ताणून धरतात. त्यातलंच मला आवडलेलं पुस्तक म्हणजेच शरद तांदळे यांचं द एंटरप्रेन्योर. तारुण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आपल्याला खूप काहीतरी करायचं असतं, पण नेमकं काय करायचं हेच समजत नसतं. अशा वेळी झटपट काहीतरी करण्याच्या प्रयत्नात आपण प्रचंड घसरत जातो आणि आपल्यासोबत शून्य मुक्कामाला येऊन पोहोचतो. अशा वेळी रटाळ झालेलं जगणं, साचलेपण येणं आणि सारं जग आपल्या विरोधात आहे असं वाटतं. साहजिक आहे. पण ज्या वेळी ही अवस्था होईल त्यावेळी जर तुम्ही एक पुस्तक वाचलं तर नक्कीच स्थिरतेचे काठ तुम्हाला सापडतील. ते पुस्तक म्हणजेच शरद तांदळे यांचं द एंटरप्रेन्योर. या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांचा पूर्ण जीवन प्रवास रेखाटला आहे. आणि फक्त जीवन प्रवासच नव्हे तर आपापल्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट होऊ पाहणाऱ्या प्रत्येकासाठी ज्याला प्रवासात अनेक प्रश्न पडत आहेत त्या साऱ्यांची उत्तरं हे पुस्तक आपल्याला देतं. खरं तर आयुष्य म्हटलं की आपल्याला योग्य ध्येय निवडावं लागतं आणि त्या ध्येयाकडे वाटचाल देखील करावी लागते. परंतु ध्येय निश्चितीच्या याच काळात जर आपली वाट चुकली तर काय, आयुष्याची दिशा बदलून आपली दुर्दशा व्हायला वेळ लागत नाही. अशा वेळी आपल्याला योग्य मेंटरची गरज असते. स्वप्नांच्या आकाशात स्वप्नांच्या पंखांनी उंच उंच जे व्ह्यू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी, मग तो नवीन वाटेवर धडपडलेला असतो किंवा नवीन वाट शोधलेला असतो, त्यासाठीचा उत्तम मार्गदर्शक म्हणजे द एंटरप्रेन्योर हे पुस्तक आहे. खरं तर आयुष्य म्हटलं की खास फायदे आलेच. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं म्हणतात. पण हेच अपयश जर वारंवार येत असेल तर मात्र त्यावर विचार व्हायला हवा. कारण हेच अपयश आपल्याला कदाचित ते क्षेत्र आपलं नसेल याची जाणीव करून देत असेल. त्यामुळं हे पुस्तक आपल्याला त्यासाठी मदत करू शकतं. यानंतर जीवन म्हटलं की आपल्याला त्या वाटेवर चालावं लागतं. पण त्या वाटेवर चालताना त्या वाटेवर जे चालले आहेत त्यांचा अनुभव, त्यांचे प्रसंग यांचे निष्कर्ष मार्गदर्शक ठरतात. अगदी त्याचप्रमाणे ध्येयपूर्ती झाल्यानंतर मिळणारा सन्मान, सत्कार, आदर या साऱ्याने हुरळून न जाता आपण आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून धरले पाहिजे हे देखील हे पुस्तक आपल्याला सांगतं. या पुस्तकामध्ये अनेक त्यांच्या जीवनाचे पैलू उलगडलेले आहेत. अंततः जीवन प्रवासावरती त्यांनी सांगताना डार्क हॉर्स नावाची एक कन्सेप्ट अधोरेखित केली आहे. डार्क हॉर्स म्हणजे असा घोडा की जो शर्यतीत उतरून इतर घोड्यांना हरवण्यासाठी नव्हे तर स्वतः शर्यत जिंकण्यासाठी धावत असतो. तो सरळ शर्यती नसतोच मुळी, तो फक्त स्वतःची क्षमता सिद्ध करण्यासाठी धावत असतो. मला असं वाटतं की पराभवाच्या भीतीपेक्षा किंवा जगण्याच्या आनंदापेक्षा आपण आपली क्षमता, कौशल्य, लक्ष या अजून विकसित करण्याकडे लक्ष केंद्रित करायला हवं. तरच आपले दिवसेंदिवस वाटचाल सुरळीत होईल. खरं तर या पुस्तकामध्ये सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. ज्यावेळी एंटरप्रेन्योर हे पुस्तक लिहिलं गेलं त्याचवेळी त्यांच्या अनुभवांचे कित्येक बाण की जे सध्याच्या वातावरणात चक्रव्यूहात अडकलेल्या प्रत्येक अभिमन्यूला त्या चक्रव्यूहातून बाहेर पाडण्यासाठी, ते चक्रव्यूह भेदण्यासाठी उपयोगी पडते. आणि नक्कीच आपल्या आयुष्यात हे पुस्तक दिशा बदलवणारं ठरेल.
मनोगताच्या शेवटी इतकंच सांगू इच्छिते की पूर्वपीडित वारसा असण्यापेक्षा आपल्याकडे स्वकर्तृत्वासाठी आरसा असणं महत्त्वाचं. कारण आरसा असेल तरच आपण आपल्या इच्छित ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. बट फॉर दॅट वी हॅव टू चेंज आवर विजन इन अकॉर्डन्स विथ आवर एम. खरं तर विजन या शब्दाचा अर्थ देखील या पुस्तकामध्ये खूप भारी सांगितलं आहे. व्हिजन म्हणजे स्वप्न आणि साध्य एकत्रित करून जे तयार होतं त्यांचा तो मिलाप म्हणजे व्हिजन. वी हॅव टू चेंज आवर व्हिजन इन अकॉर्डन्स विथ आवर एम बिकॉज अपॉर्च्युनिटी डान्स विथ दोज हू आर ऑलरेडी ऑन द डान्स फ्लोअर. खरंच मी हे पुस्तक वाचलं आणि माझा प्रत्येक गोष्टीकडे प्रत्येक जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. आणि नक्कीच तुम्ही सुद्धा हे पुस्तक वाचावं अशी माझी इच्छा आहे. शेवटी इतकंच सांगेन की आपल्याला अब्दुल कलामांच्या स्वप्नातील भारत घडवायचा आहे. त्यासाठी तरुणीनं सज्ज होणं महत्त्वाचं आहे. आणि द एंटरप्रेन्योर हे पुस्तक जे शिकवण देतं ती नक्कीच आपल्या योग्य ध्येयाकडे वाटचाल करणारी असेल. एवढं बोलून मी इथेच थांबते. धन्यवाद. स्वराचे गोड काम करण्यासाठी मी या ठिकाणी उभी आहे. सर्वप्रथम सहभागी स्पर्धकांचे मनपूर्वक अभिनंदन. मला यावर्षी ग्रंथालय विभागामार्फत वाचू आनंदी मला आवडलेले पुस्तक या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आज आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचा निकाल 2 दिवसामध्ये जाहीर करण्यात येईल. या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्य संस्थेच्या आजन्मसेविका डॉक्टर समीक्षा निकम मॅडम आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी मॅडमचे मनपूर्वक आभार मानते. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आनंदाने जबाबदारी स्वीकारणाऱ्या प्राध्यापिका यशस्वी जाधव मॅडम व प्राध्यापिका धाराश्री कदम मॅडम या दोघींचे मी मनपूर्वक आभार मानते. तसेच या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग करून यूट्यूबवर प्रक्षेपित करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल राजश्री मॅडम व योगिता मॅडम या दोघींचे मी आभार मानते. तसेच कॉलेजमधील प्राध्यापक वर्ग आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार. ग्रंथालय समितीच्या सर्व सदस्यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले त्याबद्दल त्यांचेही आभार. या स्पर्धेमध्ये उत्साहाने सहभागी झालेल्या विद्यार्थिनींचे गोड कौतुक. शिपाई मामांनी कार्यक्रमाची पूर्वतयारी अत्यंत चांगल्या पद्धतीने पूर्ण केली त्याबद्दल त्यांचेही आभार. आणि हा कार्यक्रम येथे संपन्न झाला असं मी जाहीर करते. धन्यवाद.